मॉर्निंग. तर माझं नाव वेदिका आणि मी आज पहिल्यांदा मराठीतून बोलू राहिले असं. तर काही चूक झाली तर सॉरी. तर फर्स्ट ऑफ ऑल कॉम्प्युटर आहे. कॉम्प्युटरचे दोन मेन असतात, एक तर सॉफ्टवेअर असतो आणि हार्डवेअर असतो. तर आपण आज हार्डवेअरची कनेक्टिव्हिटी करणार आहे आणि हार्डवेअरला आपण बघू शकत आणि फील करू शकत. आणि जे सॉफ्टवेअर असतं ते याच्यातले ॲप्लिकेशन्स आणि फाईल्स असतात त्याला सॉफ्टवेअर आपण बोलतो. आणि तर हार्डवेअरसाठी तर फर्स्ट ऑफ ऑल आपण हार्डवेअरची कनेक्टिव्हिटी USB ने करतो. USB चं फुल फॉर्म काय येतो? हां. आणि ते USB मदरबोर्डच्या बॅक पॅनलला असतं. हे मदरबोर्ड आपलं CPU ला कनेक्टेड असतं. CPU ला कनेक्टेड असतं. आणि तर मग पहिलं तर हे माऊसमध्ये आपण माऊसचे जे पॉइंटर आहे ते कर्सर असतं आणि ते मॉनिटरमध्ये आपण त्याला कंट्रोल करू शकतो. आणि माऊस जे असतो ते दोन प्रकारचा असतो, एक तर वायफाय आणि ब्लूटूथने कनेक्ट करतो त्याला आपण वायरलेस माऊस म्हणतो. आणि हा वायर्ड माऊस असतो, याला USB ने आपण मागच्या बाजूला कनेक्ट करू शकतो. आणि वायरलेस माऊस हे जास्त लांबून आपल्याला चालवता येत नाही, फक्त ब्लूटूथची जेवढी रेंज आहे जेवढी याची फेच करण्याची पॉवर आहे तेवढेच आपण यूज करू शकतो. तर पण हा कॅरी करायला इझी असतो. याचं कधी केबलचं पण हे टँगल होतं केबल एकमेकांमध्ये, तसं वायरलेस माऊसचं नसतं. आणि सेम असतं कीबोर्डवर. जसं आपण आपल्या विचाराला शब्द देतो तसं हे कीबोर्ड मॉनिटरमध्ये शब्द देतात आणि इनपुट आपण याने मॉनिटरमध्ये देतो. एक्झाम्पल जसं आपल्याला काही विचार येतो, आपल्याला दुसऱ्यांना काही सांगायचं असतं तर आपण त्या थॉट्समधला शब्दांमध्ये कन्वर्ट करतो आणि दुसऱ्याला सांगतो. तसंच आपल्याला काही मॉनिटरमध्ये एक्झाम्पल द्यायचं असेल, काही इनपुट द्यायचं असेल तर आपण याच्यावर टाईप करतो तर ते मॉनिटरमध्ये येतात, तेव्हा ते आपल्याला आउटपुट देतं. तर मग हे पण दोन प्रकारचं असते, एक तर वायरलेस असतं जे वायफाय आणि ब्लूटूथने कनेक्ट करतं आणि हे USB ने पण कनेक्ट करतं कीबोर्ड करतो. तर मग ते पण जास्त कनेक्ट होऊन जातं. आणि तसंच ही जी आहे ती VGA केबल आहे, याच्यात थ्रेड्स असतात आणि जेवढे आपलं कॉम्प्युटरचे पिक्चर्स चांगले तेवढी आपल्याला केबल चांगली लागते. तर मग हे जे थ्रेड्स आहेत ते चांगले कनेक्ट करावं लागतात मदरबोर्डच्या बॅक पॅनलला आणि मॉनिटरला. तर मग आणि याला लॉक असतात, हे पण कनेक्ट केल्यानंतर लॉक पॅक करावं लागतं, नाहीतर मग कॉम्प्युटरला मुंग्या येतात. म्हणजे मुंग्या नाही येत पण ते स्क्रीन नीट दिसत नाही. तसंच ही मॉनिटरला पण कनेक्ट होतं, पण मी कनेक्ट करणार नाही, ते पडलं वगैरे होतं. ह्यो VR बॉक्स आहे, व्हिज्युअल दिस इज VR बॉक्स म्हणजे व्हर्च्युअल रियालिटी. याने आपण आजकाल म्हणजे मध्ये AI चे व्हिडिओ येत होते, नाहीतर मध्ये आपण एक्झाम्पल बघितले, जर कोणाचं घरचं कोणी वारलंय पण मग एक व्हिडिओ बघितला होता मी, त्याच्यात ती आई तिच्या मुलाला खूप मिस करत असते पण ते वारला होता, पण त्यांनी क्रिएट केलं की व्हिज्युअली की तिचा मुलगा तिला समोर दिसायला लागला ह्या बॉक्समुळं. तर मग टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे, आपण याने पण हे करू शकतो. परत अजून ही आहे बायोमेट्रिक थंब. आपल्याला आधार कार्डला लागतं, थंब लागते, फिंगरप्रिंट लागतात, पण त्याच्यासाठी मोठं हे असतं, स्कॅनर असतं. हे फक्त थंबसाठी आहे. हे थंब फक्त आपण स्क्रीन लॉक उघडायला कॉम्प्युटरमध्ये यूज होतो आणि आपल्याला जर का बाहेर अटेंडन्स द्यायची असली तरी यूज होतो. पण जर का आपल्याला याचं आधार कार्डचं करायचं असेल तर मग त्याच्यासाठी मोठं स्कॅनर असतं आणि त्याचं डिव्हाइस वेगळे आहे. तर हा पण याला कनेक्ट होतो. आणि तसंच या सगळ्याचं कन्क्लुजन एवढंच आहे की जसं आपण इनपुट देतो तसं आपल्याला आउटपुट भेटेल आणि जेवढी आपली कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग असेल तेवढीच आपल्याला हे चांगलं भेटेल, फळ चांगलं भेटेल. तर मग सेम जसं कॉम्प्युटरसोबत आहे तसंच आपल्या लाईफसोबत आहे. जेवढं आपण हे करतो हार्डवर्क करतो, कनेक्टिव्हिटी चांगली असेल, इनपुट चांगलं असेल तेवढंच भारी आपल्याला आउटपुट भेटेल. थँक्यू.